नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. संपूर्ण महाराष्ट्राचं जे गेल्या काही महिन्यापूर्वी लक्ष लागलं होतं, जे मिरावमध्ये घटना घडली होती, मराठी हिंदी भाषिकाचा जो वाद झाला होता, या वादाच्या नंतर मनसेने ॲक्शन घेतल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या विशेषतः मीरा भाईंदरच्या जवळून सगळा मराठी माणूस एकवटला होता आणि मराठी माणसाची ताकद काय असते हे या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. याच मध्ये दुग्ध शर्करा योग असा म्हणावा की दहीहंडीसारखा हिंदू सण आणि तो या बालाजी हॉटेलमध्ये मनसेच्या मार्फत मानाची मराठी दहीहंडी इथे आयोजित करण्यात आलेली आहे. नक्की ह्या आयोजकांचं याच्या पाठीमागे भावना तरी काय, नक्की त्यांचं म्हणणं तरी काय, आपण जाणून घेऊ. दादा नमस्कार. ह्या दहीहंडीच्या पाठीमागे आपला काय मानस आहे? बघा, मानस असा आहे की ज्या ठिकाणी ज्या नाक्यावर मराठी माणसांचा अपमान झालेला आणि तसंच्या तसं उत्तरच आपण त्यांना दिलेलं आहे. मराठी माणसांनी उत्तर दिलेलं आहे आणि मराठी माणसांची या ठिकाणी फार मोठी सभा झालेली. त्याचबरोबर या ठिकाणी मोर्चा निघालेला आणि शाबासकीची थाप देण्यासाठी सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी आलेले. तर आणि याच ठिकाणी मोठी सभा पण झालेली. तर त्याच ठिकाणी आम्ही ठरवलं की या ठिकाणी मराठी मानाची दहीहंडी या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मनसैनिकांची इच्छा होती. म्हणून आम्ही आज दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि हे मानाची हंडी आहे. हे कुठल्याच आम्ही या ठिकाणी अमाऊंट त्याच्यामध्ये रक्कम टाकलेली नाही. त्याचं कारण असं आहे की मान असतो, याची कुठे किंमत नसते. म्हणून आम्ही मराठी माणसाची मानाची दहीहंडी या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो, दहीहंडी पथक असतील, मराठी माणसाच्या सन्मानासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसांच्या मानासाठी या ठिकाणी आपण सलामी देऊन जावं. सर्व मी जे दहीहंडी पथक असतील त्यांना विनंती करतो, या ठिकाणी या आणि आपण सलामी देऊन जाल. मराठी सलाम असेल, लक्षात घ्या. हे तुमच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच याच्यातून काय सामाजिक संदेश वगैरे काय देण्याचं तुमची काय चालू आहे? संदेश म्हटलं महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीतच चालेल, हा मोठा संदेश आमच्या इथे. हा जो नाका आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या ठिकाणी आंदोलन छेडलेलं, मराठी माणसांवर अन्याय झालेलं त्याचा चपराक पण याच्या ठिकाणीच विरोधकांना देण्यात आलेलं, परप्रांतीयांना. त्यामुळे ह्या ठिकाणचा जो संदेश आहे फार मोठा संदेश जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालेल या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नक्कीच काही दिवसापासून तुम्ही बघू शकता की हिंदी मराठी जो भाषिकाचा वाद आहे, मनसेने याच्यावरती भूमिका घेतली, नंतर महाराष्ट्र शासनाने पण भूमिका घेतली. पण दरवेळी मनसे भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाला का जाग येते? 100% सन्माननीय राजसाहेबांचा जो विचार आहे, सन्माननीय राजसाहेबांचे जे विचार जे महाराष्ट्राच्या बाजूने जे बोलतात, खरी गोष्ट आहे. आज सन्माननीय राजसाहेब आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या मराठी भाषेचं जर अस्तित्व राहायला पाहिजे हे जर बोलत असतील त्याच्याला गैर काय. म्हणून राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शासनाला पण पटत आहेत. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांचं म्हणणं हे तंतोतंत खरं आहे आणि मराठी माणसांच्या हितासाठी कणा म्हणजे राजसाहेब आहेत. हिंदी या ठिकाणी शक्तीचं केल्यानंतर राजसाहेबांनी आवाज उचलला. एक पण मंत्री महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार एवढे आहेत, पण एक पण आमदार खासदारांनी कधी आवाज उचलला नाही. सन्माननीय राजसाहेबांनी आवाज उचललेला. आमची कुठला एक नगरसेवक ना, एक आमदार ना, एक खासदार नसून सुद्धा जर विषय मांडत असतील आणि महाराष्ट्राला पटत असतील तर या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय राजसाहेबांसारखा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि नसल्यामुळे महाराष्ट्राचं दुर्दैव असं मी समजतो. काल कबूतर घाण्यामध्ये जो प्रकार झाला, परच्या दिवशी मराठी माणसांची अशी धरपकड करण्यात आली, जशी इथे मीरा भाईंदरमध्ये मराठी आंदोलनाच्या वेळी झाली होती. जैन लोक जेव्हा आंदोलन करतात तेव्हा पोलिसांची धरपकड करत नाही. दरवेळी मराठी माणसांच्या बाबतीत पोलिसांची भूमिका काय असते, काय सांगाल आपण? ही दुटप्पी भूमिका आहे. सरकारची जी भूमिका आहे ना, ही अस्पष्ट आहे. त्यामुळे मराठी माणसानं वारंवार अन्याय होतो आहे. पण मराठी माणूस असा आहे ना, तो कधी झुकणारा नाही, लक्षात घ्या. सरकारला लोकांना मतासाठी वापर करायला लागतो आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब काय बोलतात, आम्हाला मताची काय पडलेली नाही, महाराष्ट्राची पहिली पडली आहे, लक्षात घ्या. आणि त्यांची जी संख्या सभागृहाच्या आतमध्ये आहे, पण सभागृहाच्या बाहेर आणि रोडवर आम्ही लोक आहोत. त्यामुळे ही लढाई महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. त्यामुळे नगरसेवक येतील जातील याची काही पडलेली आम्हाला नाही. सन्माननीय राजसाहेब एकच आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी कुठलाही तडजोड नाही, हे संदेश देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब करत आहेत. नक्कीच हे आपल्यासोबत होते मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे आणि यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मराठी माणूस जगायचा असेल तर मराठी हिंदू संस्कृती जगली पाहिजे, मराठी सण हे जगले पाहिजे. एका ठिकाणी मराठी माणसांबद्दल असं सांगितलं की एकमेकांचे पाय ओढले जातात, पण त्याला अपवाद आहे दहीहंडी. दहीहंडी असा एक खेळ आहे की एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ही हंडी फोडली जाते. उद्याची ही मनसेच्या मार्फत मराठी मनाची जी हंडी आहे ही नक्कीच जे मराठी भाषेला विरोध करतात, मराठी भाषेचा द्वेष करतात यांच्यासाठी हा इशारा आहे. आज हंडी फोडलेली आहे, उद्या तुमचे डोकेही फोडले जातील असं त्यांनी सूचक इशारा दिले. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल.